सर्वांना जिंदाबाद. कलास्नेह आयोजित कलास्नेह संविधान महोत्सव तुम्ही दररोज संध्याकाळी 7 वाजता आणि काही वेळेला सकाळी सुद्धा अनेक अभ्यासकांचं संविधानाच्या अनुषंगानं त्यांचे अनुभव, त्यांचा अभ्यास तुम्ही ऐकत आहात. हृदयमानव अशोक हे जे कलाकार कार्यकर्ते आहेत, जे संविधानाच्या मूल्यांच्या प्रति समर्पित आहेत, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा जो कलास्नेह संविधान महोत्सव आयोजलेला आहे ऑनलाईन, तो एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे असं मी मानतो. हृदयमानव अशोक यांनी आतापर्यंत अनेक कलाकृती निर्माण केलेल्या आहेत आणि त्यातली एक अतिशय महत्त्वाची म्हणजे व्हेरीज भिडेवाडा. व्यावसायिक स्वरूपाच्या यशाची अपेक्षा न करता आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या अंगातील कलागुणांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न धसाला लावण्याचा हा जो प्रयत्न होता, तो जो यशस्वी झालेला आहे. भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक बनणं ही जी मागणी मंजूर झाली आहे, याच्यात अनेकांचा हातभार आहे आणि त्यामध्ये व्हेरीज भिडेवाडा हा चित्रपट काढणारे हृदयमानव अशोक आणि त्यातले सर्व कलाकार कार्यकर्ते यांचंही एक मोठं योगदान त्याच्यामध्ये निश्चितपणे आहे. अशा बांधिलकी असलेल्या कलाकारांनी, बांधिलकीनं सतत काम करत असलेल्या कलाकारांनी हा जो कलास्नेह संविधान महोत्सव आयोजलेला आहे, त्याच्यात मी आधी म्हणालो तसं अनेक मान्यवर, अनेक अभ्यासक आपल्या भूमिका मांडतायत. संविधानाचा वेगवेगळ्या अंगाने विचार इथं मांडतायत. आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याबरोबर संवादाची एक संधी मला मिळाली आहे. त्याबद्दल हृदयमानव अशोक आणि कलास्नेहचे सर्व सहकारी या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. मित्रो, भारताचं जे संविधान आहे, हे संविधान सभेनं स्वीकारलं, एकमतानं स्वीकारलं. या घटनेचं 75वं वर्ष आणखी 3 दिवसानंतर सुरू होत आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेची शेवटची बैठक झाली आणि संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी हे संविधान एकमतानं आम्ही भारतीयांच्या वतीनं स्वीकृत केलं. ही घटना ऐतिहासिक आहे. ही घटना जगातल्या कुठल्याही क्रांतीच्या तुलनेमध्ये थोडीही कमी महत्वाची नाही आणि त्याचं 75वं वर्ष आता सुरू होत आहे. भारताचं संविधान मग पुढे 26 जानेवारी 1950ला त्याच्यावरती अंमलबजावणी सुरू झाली. तर ही अंमलबजावणी सुरू होण्याच्या आधी जी भारतीय समाज व्यवस्था होती, या समाज व्यवस्थेमध्ये नेमकी काय परिस्थिती होती
एक 4-5 अंगाने जरी आपण किंवा 4-5 मुद्द्यांच्या आधारे जरी 1950च्या आधीच्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला भारतीय संविधानाचं महत्त्व अनेक अंगानं नीट लक्षात येऊ शकतं. भारतीय संविधानाची उपलब्धी काय आणि आज भारतीय संविधानासमोर आव्हानं काय आहेत, असा विषय मी आज तुमच्यासमोर बोलणार आहे. 2 मतप्रवाह दिसतात की संविधान लागू झाल्यापासून काहीही चांगलं घडलं नाही, सर्व प्रश्न तसेच आहेत, किंबहुना अनेक प्रश्न गंभीर झाले आहेत. मग या संविधानाचा उपयोग काय, अशी एक मांडणी दिसते. आणि दुसऱ्या बाजूला हे संविधान इतकं चांगलं आहे की ते संविधानाच्या पलीकडे आता आपल्याला काही विचार करण्याची गरज नाही, अशा पद्धतीची पण एक भूमिका काही जणांच्या याच्यातून येते. मला स्वतःला असं वाटतं की संविधानाच्या 75मध्ये 75 वर्ष पूर्ण होत असताना एक अतिशय संतुलितपणे, विवेकीपणे भारतीय संविधानाची उपलब्धी आणि त्याच्या समोरची आव्हाने याचा लेखाजोखा आपण मांडायला हवा. आणि हा लेखाजोखा केवळ अभ्यासासाठी नाही मांडायचा, तर भारतीय संविधानानं उद्याच्या भारताबद्दलचं जे एक स्वप्न बघितलेलं आहे, हे स्वप्न किती पूर्ण झालं आणि जे राहिले त्या दिशेनं आपल्याला जर वाटचाल करायची असेल तर आपल्याला काय करायला हवं, भारताचे नागरिक म्हणून, आम्ही भारतीय म्हणून, याचा विचार करण्यासाठी हा लेखाजोखा आपल्याला मांडला पाहिजे. मी मगाशी असं म्हणालो की कुठल्याही जगातल्या क्रांतीपेक्षा भारतीय संविधान लागू होणं ही घटना कमी महत्वाची नाही. आपण 4-5 मुद्द्यांच्या आधारे विचार करूया. भारताचं संविधान लागू होण्याच्या आधी इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यावेळेला सुद्धा निवडणुका होत होत्या. अर्थात निवडून गेलेल्या सदस्यांना फार मोठे अधिकार त्यावेळेला नव्हते, सूचना करण्याचे अधिकार होते. परंतु त्या ज्या निवडणुका होत होत्या त्यातली शेवटची निवडणूक जी 1946 साली झाली, त्या निवडणुकीमध्ये भारतीय समाजातल्या फक्त 22% लोकांना मतदानाचा अधिकार होता. म्हणजे मतदानाचं वय उलटून गेलेल्या 22% लोकांना फक्त मतदानाचा अधिकार होता. 78% लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. ह्या 22% लोकांना मतदानाचा अधिकार देताना निकष काय होता, तर ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, जे सरकारला टॅक्स भरतात, अशा 22% लोकांना मतदानाचा अधिकार होता. याचा अर्थ उरलेल्या 78% लोकांच्याकडे प्रॉपर्टी नव्हती, ते सरकारला टॅक्स भरत नव्हते, त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. भारताच्या संविधानानं जर सर्वात महत्वाची कुठली भूमिका घेतली असेल तर ती म्हणजे सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार, ॲडल्ट सफ्रेज किंवा ॲडल्ट फ्रँचायझी, युनिव्हर्सल सफ्रेज, ॲडल्ट फ्रँचायझी, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, जात, धर्म, लिंग हे न बघता, कोणी कुठल्या जातीचा असो, कोणी कुठल्याही धर्माचा असो, गावात जन्माला आलेला असो की शहरात जन्माला आलेला असो, झोपडपट्टीतला असो की बंगल्यातला असो, 21 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असेल. ही घटना क्रांतिकारक होती असं मी मानतो. त्यावेळेला मतदानाचं वय 21 होतं. नंतर राजीव गांधींच्या काळामध्ये घटना दुरुस्ती करून ते वय 18 वरती आणलेले. पण जात, धर्म, स्त्री, पुरुष असा कुठलाही भेदभाव, गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न मानता सर्वांना मतदानाचा अधिकार. मताधिकाराचं काय महत्व असतं, तर जे सरकार जनतेच्या हिताला बांधील नाही, जे सरकार जनतेच्या सुखदुःखाची उपेक्षा करते, जे सरकार जनतेच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावते,
असं सरकार बदलण्याचा जो मताधिकार आहे, हा मताधिकार सर्वांना उपलब्ध असणं ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दुर्दैवानं आज मताधिकार वापरणाऱ्या अनेकांना याचं महत्व समजत नाही. आपण जर आपल्या आजूबाजूचे देश बघितले, म्हणजे भारताच्या आजूबाजूचे देश, तर त्या देशांच्या मध्ये आजही सत्ताधाऱ्यांच्या मधला जो बदल आहे, म्हणजे काल परवापर्यंत या देशांच्या मध्ये सत्ताधाऱ्यांच्या मधला बदल हा हिंसाचारातून घडत होता. नेपाळ असेल, म्यानमार असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, काल परवापर्यंत तिथे लष्करशाही होती, हुकुमशाही होती, राजेशाही होती आणि सत्तेतला बदल हा हिंसाचारातून, रक्तपातातून घडत होता. भारतामध्ये मात्र 1950 नंतर 1952 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि तेव्हापासून ते आत्ताच्या 71 वर्षामध्ये दिल्लीतले सत्ताधारी अनेक वेळेला बदलले, राज्यातले सत्ताधारी अनेक वेळेला बदलले आणि हे केवळ मताधिकारामुळे शक्य झालं. आजही भविष्यामध्ये जे सरकार शेतमालाला भाव देत नाही, जे सरकार कष्टकऱ्यांना किमान वेतन मिळावं किंवा त्यांच्या म्हातारपणाची सुरक्षितता असावी याची दखल घेत नाही, जे सरकार बेरोजगारी वाढवतंय, जे सरकार महागाई वाढवतंय, अशा सरकारला बदलण्याची ताकद आपल्या मताधिकारामध्ये आहे आणि तो मताधिकार आपल्याला सर्वांना उपलब्ध आहे. मला स्वतःला असं वाटतं की भारताच्या संविधानाची एक मोठी उपलब्धी आहे. आता याच्याकडे नकारात्मक अंगाने बघता येईल का? काही लोक बघतात की निवडणुका योग्य पद्धतीने होतात का, लोकांचा मताधिकार ते विवेकानं बजावतात का, पैसा, जातीचं आवाहन, धर्माचं आवाहन किंवा गुंडगिरीच्या दबावामुळे मतदान हायजॅक होतं का? तर काही ठिकाणी नक्की होतं. निवडणूक पद्धतीमध्ये बदल अपेक्षित आहे. आत्ताच्या निवडणूक पद्धतीमध्ये सर्वात जास्त मतं मिळवणारा विजयी ठरतो. अनेक वेळेला त्याला 29-30% मतं पडलेली असतात तरी तो विजयी ठरतो. ह्या सगळ्यात तंत्रातल्या गोष्टी आहेत. निवडणुकीच्या पद्धतीमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. याचा अर्थ जी संसदीय लोकशाही आपण स्वीकारली आहे, या संसदीय लोकशाहीमध्ये परिवर्तनाची गरज नाहीये. त्या लोकशाहीमध्ये अनेक दुरुस्त्या आवश्यक आहेत, त्या लोकशाहीमध्ये अनेक सुधारणा आवश्यक आहेत, त्या जागृत मतदारांच्याकडून होतील. पण जे सरकार माझ्या हिताची दखल घेत नाही ते मला बदलता येतं मताधिकारातून, ही भारतीय संविधानाने दिलेली ताकद आहे. लक्षात. याच्यामधूनच जो दुसरा मुद्दा सहजपणे समोर येतो, मी मगाशी म्हणालो की 1950च्या आधी फक्त 22% लोकांना मतदानाचा अधिकार होता आणि उरलेल्या 78% लोकांच्याकडे प्रॉपर्टी नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. याचाच अर्थ असा की त्या 78% लोकांच्याकडे स्वतःची अशी जगण्याची साधनं नव्हती. पण संविधानानं सर्वांना जगण्याची साधनं उपलब्ध असावीत ही जबाबदारी सरकारवर टाकली. 39व्या कलमामध्ये मीन्स ऑफ लाईव्हलीहूड असा शब्द आहे. मीन्स ऑफ लाईव्हलीहूड म्हणजे जगण्यासाठीची साधनं. भारत हा शेतीप्रधान देश आहे. इथं जगण्याचं मुख्य साधन हे शेती आहे. आणि 1950 साली जेव्हा संविधान लागू झालं, जेव्हा औद्योगिकीकरण झालेलं नव्हतं, बँका अजून तितकं बँकांचं जाळं पसरलेलं नव्हतं, व्यापार उदीम वाढलेला नव्हता, त्या काळामध्ये तर शेती हेच जगण्याचं मुख्य साधन होतं आणि ती मुठभर लोकांच्याकडेच होती. शेतीची मालकी संस्थानिक जमीनदार अशा मुठभर लोकांच्याकडे होती. परंतु मी आधी म्हणालो तसं 39व्या कलमानं सर्वांना जगण्याची साधनं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारवर टाकल्यामुळे 1950 नंतर भारतातल्या अनेक राज्यांनी जमीन सुधारणा कायदे केले आणि या जमीन सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून जे प्रत्यक्ष शेती कसतायत
जे प्रत्यक्ष शेतीमध्ये राबतायत त्यांना त्या शेतीचा अधिकार देणारे कायदे बनवले. त्यामुळे जमीनदारांच्याकडची, संस्थानिकांच्याकडची अतिरिक्त जमीन काढून घेऊन भूमिहीनांना शेतमालक बनवण्याची प्रक्रिया झाली. आणि मी अधिक तपशिलात जाणार नाही आज, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की जी पहिली घटना दुरुस्ती झाली, या पहिल्या घटना दुरुस्तीचा उद्देशच मुळात हे जे जमीन सुधारणा कायदे आहेत, या जमीन सुधारणा कायद्यांना न्यायालयीन चिकित्सेपासून वाचवणं हा होता. कारण त्यावेळेला न्यायालयाने भूमिहीनांना शेतमालक बनवण्याच्या कायद्यांना संविधानातल्याच मूलभूत अधिकारांच्या बद्दलच्या तरतुदींचा आधार घेऊन विरोध केला होता. त्याचबरोबर मद्रास प्रांतामध्ये सामाजिक न्यायासाठी शिक्षणामधलं आरक्षण अशी जी तरतूद होती, त्या तरतुदीला सुद्धा मूलभूत अधिकाराचा भंग होतो म्हणून न्यायालयानं खारिज केलं होतं. आणि म्हणून सामाजिक न्यायाचं तत्व वाचवण्यासाठी, आरक्षणाला संरक्षण मिळवण्यासाठी, भूमिहीनांना शेतमालक बनवण्याच्या प्रक्रियेला, त्या कायद्यांना संरक्षण मिळवण्यासाठी पहिली घटना दुरुस्ती झाली. ती अत्यंत महत्वाची अशी घटना दुरुस्ती. पण आपला मुद्दा असा होता की 1950च्या आधी बहुसंख्य लोकांना जगण्याची साधनं उपलब्ध नव्हती, पण संविधानाच्या आधारे जमीन सुधारणा कायदे आले आणि कसणाऱ्या कुळांना शेतमालक बनवलं गेलं. राबेल त्याची जमीन, कसेल त्याची जमीन, हे सूत्र अवलंबलं गेलं. मला असं वाटतं की संविधानाची ही मोठी उपलब्धी आहे. याची पूर्णपणे प्रामाणिक अंमलबजावणी झाली का? तर नाही झाली. अजूनही उत्तर भारतामध्ये या सूत्राची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पण त्याही पेक्षा मी मगाशी म्हणालो तसं नंतरच्या काळात कारखानदारी वाढली, औद्योगिकरण वाढलं, व्यापार उदीम वाढला, बँकांचं नेटवर्क वाढलं आणि शेतीशिवाय जगण्याची साधनं उपलब्ध झाली. आणि मग त्या बाबतीत सुद्धा संविधानानं 39व्या कलमातच असं म्हटलंय की सरकारचं आर्थिक धोरण हे असं असायला हवं की संपत्ती आणि जगण्याची साधनं ही मुठभरांच्या हातामध्ये केंद्रित होऊ नयेत. आता त्याचा जर आढावा आपण घेतला तर मागच्या 73 वर्षामध्ये आर्थिक धोरणांच्या परिणामी जो विकास झाला तो देश श्रीमंत झाला. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला देतो की 1950 साली फेब्रुवारी महिन्यात जो अर्थसंकल्प सादर झाला होता, तो अर्थसंकल्प 346 कोटी रुपयांचा होता. म्हणजे त्या वर्षी भारत सरकारकडे वर्षभर खर्च करायला 346 कोटी रुपये उपलब्ध होते. आता या वर्षी 2023चा जो अर्थसंकल्प आहे तो जवळपास 40 लाख कोटी रुपयांचा आहे. नक्की आकडा आपण तपासूया, पण त्याच्या आसपासच आहे. 40 लाख कोटी रुपये. याचा अर्थ भारत सरकारची खर्च करण्याची ऐपत, एका वर्षात खर्च करण्याची ऐपत ही 346 कोटी रुपयावरून 40 लाख कोटी रुपयापर्यंत वाढली. पण ही जी सरकारची ऐपत वाढली त्याचं समान वाटप झालंय का? नाही झालं. विषमता वाढली का? प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली. मी तर म्हणेन की संविधानासमोरचं आजचं सर्वात मोठं आव्हान जर कुठलं असेल तर वाढती आर्थिक विषमता. आणि अर्थातच भारतीय समाजामध्ये जातीच्या वास्तवाला टाळून तुम्हाला पुढे जाता येत नाही. त्यामुळे ह्या वाढत्या आर्थिक विषमतेचे सुद्धा चटके जात व्यवस्थेतले जे तळातले जाती समूह आहेत त्यांना अधिक सोसावे लागतात. इतकी प्रचंड आर्थिक विषमता, बटबटीत अशी आर्थिक विषमता, म्हणजे काही लोकांच्याकडे कित्येक मजली घर आहेत राहायला की त्यांना त्या घराच्या खोल्या सगळ्या उघडता येत नाहीत 6-6 महिने, साफ करायची अडचण आहे म्हणून. आणि काही लोक मात्र आजही पालावर, तांड्यावर, कधी कधी ताडपत्रीचं तंबू करून त्या तंबूमध्ये राहतात. किंवा काही लोकांना समोर जे ताट येतं या ताटातलं काय काय खावं अशी चिंता आहे. तर काही लोकांना मात्र संध्याकाळची चूल कशी पेटेल आणि संध्याकाळी काय खावं अशी चिंता आहे. त्यामुळे ही जी वाढती आर्थिक विषमता आहे हे संविधानासमोरचं फार मोठं आज आव्हान आहे असं मी मानतो. या पुढच्या काळामध्ये जल, जंगल, जमीन, शेती
समुद्रकिनाराची म्हणजे मासेमारीचे अधिकार, त्यातलं मासळी, जमिनीखालची खनिज, ही जी सगळी देशाची संपत्ती आहे, याचं स्वामित्व आणि वितरण हा शब्द संविधानातला आहे. स्वामित्व आणि वितरण हा संविधानातला शब्द वापरतोय मी, की हे बहुसंख्य लोकांच्या हितासाठी कसं होईल याच्यासाठी फार मोठे लढे उभे राहणार आहेत. आजही गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये मायनिंगचा अधिकार, जमिनीखालची खनिज उपसण्याचा अधिकार बहुराष्ट्रीय कंपन्यांना देताना तिथल्या आदिवासींचं जगणं उद्ध्वस्त झालं तरी चालेल अशी भूमिका घेतली जाते. आणि त्या आपल्या वनजमिनीवरील आपल्या अधिकारासाठी जे आदिवासी शांततामय मार्गानं संविधानानं दिलेला अधिकार वापरून जे आंदोलन करतायत त्यांना हुसकावून लावण्याची किंवा त्यांना बेदखल करण्याची भूमिका घेतली जाते. संपूर्ण किनारपट्टीवरचे जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांच्या समोर आज एक प्रचंड मोठं संकट आहे की उद्योगपतींनी पैसा घातलेले ट्रॉलर्स किंवा पर्सिसन नेट, आधुनिक मासेमारीचे जे सगळं तंत्र आहे, याच्यातून एकतर माशांचं पुनरुत्पादनच थांबलं जाईल अशा पद्धतीनं मासळी खरवडून काढली जाते आणि पारंपरिक मच्छीमारांची संपूर्ण रोजीरोटी त्यातून धोक्यात येते. हे आव्हान आहे. याचा थेट संबंध संविधानातल्या 39व्या कलमाशी आहे. 39व्या कलमानं संविधान राज्यकर्त्यावर अशी जबाबदारी टाकलेली आहे की सर्वांना जगण्याची साधनं उपलब्ध असायला हवीत. तिसरा मुद्दा तपासून बघूया आपण. या कलास्नेह महोत्सवाचे संयोजक हृदयमानव अशोक यांनी फेरीज भिडेवाडा ही फिल्म काढली आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. ते जे अभिवादन आहे महात्मा फुले यांना, सावित्रीबाई फुले यांना, फातिमा शेख यांना, की ज्यांनी 1848 साली पहिली मुलींची शाळा काढली पुण्यामध्ये, त्यावेळेला त्यांना ज्यांनी विरोध केला, त्यावेळेला सावित्रीबाईच्या अंगावर ज्यांनी शेणगोळे फेकले, दगडगोटे फेकले, त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं असं होतं की धर्मशास्त्रानुसार बाईला शिकण्याचा अधिकार नाही. धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे आणि सावित्रीबाई, फातिमा शेख ते पाप करायला निघाल्यात म्हणून आम्ही त्यांना विरोध करत आहोत. त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं, पण ब्रिटिशांनी आपले आर्थिक हितसंबंध सुरक्षित राहतील इथपुरतच भारतीय समाज व्यवस्थेमध्ये लक्ष घातलं होतं. म्हणजे ब्रिटिशांचं मुख्य हेतू कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी आणि दळणवळणाच्या सुविधा निर्माण व्हाव्या, जेणेकरून भारतातला कच्चा माल, प्रायमरी प्रॉडक्ट हे इंग्लंडमधल्या कारखान्यांच्यासाठी उपलब्ध होतील आणि इंग्लंडमधला कारखान्यातला टर्शरी प्रॉडक्ट, पक्का माल हा भारतात आणि अन्य वसाहतिक देशामध्ये विकता येईल एवढाच होता. त्याच्यासाठी कायद्याचं राज्य राखलं जाईल, कायदा सुव्यवस्था राखली जाईल आणि दळणवळणाच्या सुविधा निर्माण होतील याची काळजी ते घेत होते. त्यापेक्षा अधिक इथल्या सामाजिक परंपरा, जातीची बंधनं, जातीचा जाच किंवा धर्माचे कर्मकांड, धर्माचे विधिनिषेध याच्यात इंग्रज सरकार फार लक्ष घालत नव्हतं. आणि म्हणून मग ते पुरोहित सावित्रीबाईंना विरोध करणारे असं म्हणू शकत होते की धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला थांबवतो. पण भारताचं संविधान आलं, या संविधानामध्ये 45वं कलम आलं, संविधानामध्ये 41वं कलम आलं. त्या संविधानातल्या कलमांनी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची भूमिका घेतली, सर्वांना शिक्षणाचा अधिकार असेल अशी भूमिका घेतली. त्याच्यामुळं वाड्या वस्त्यावरती शाळा उघडल्या गेल्या. मौलाना अबुल कलाम आझाद हे पहिले शिक्षण मंत्री होते. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले, वाड्या वस्त्यावर शाळा उघडल्या, त्याच्यामुळे शिक्षणाचा प्रसार झाला. पण आज आपल्या समोरचं आव्हान असं आहे की त्याच वाड्या वस्त्यावरच्या शाळांना पटसंख्या पुरेशी नाही असं सांगून सरकार बंद करायला निघाले. हे संविधानाच्या विरोधी पाऊल आहे.
संविधान निर्मात्यांचं असं स्वप्न होतं की भारतीय समाजामध्ये जी खोलवर रुतलेली अशी विषमता आहे, ती जातीची विषमता आहे, ती स्त्रिया आणि पुरुषांच्या मधली विषमता आहे, किंवा अधिक व्यापक म्हणजे लिंगभेद आहे, स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर्स LGBT ही विषमता आहे, गरीब श्रीमंतांच्या मधली विषमता आहे. ही या सगळ्या विषमतेला जर सुरुंग लावायचा असेल तर संविधान निर्मात्यांनी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाला महत्व दिलेलं आहे, शिक्षणाच्या अधिकाराला महत्व दिलेलं आहे, शिक्षणाची समान संधी, चांगल्या शिक्षणाची समान संधी ही उपलब्ध व्हावी आणि त्यातून प्रत्येकाला आपलं आयुष्य फुलवता यावं, प्रत्येकाला आपल्यात लपलेल्या क्षमता विकसित करता याव्यात, प्रत्येकाला मनुष्य म्हणून अधिक उच्चतम पातळीवर जाण्याची संधी मिळावी, समान संधीतून. हे संविधान निर्मात्यांचा उद्देश होता. परंतु दुर्दैवानं सरकारांनी नंतरच्या टप्प्यावर शिक्षणामध्येच दोन समांतर व्यवस्था आणल्या, गरिबांचं शिक्षण आणि श्रीमंतांचं शिक्षण, आणि त्याच्यातून आधीच्या सगळ्या विषमतांना अजून खतपाणी घालायचं काम होते. त्याच्यामुळे 50 साली शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण सुरू झालं, आदिवासी पाड्यावरती शाळा सुरू झाल्या, तांड्यावर शाळा सुरू झाल्या, लोक शिकले. 15व्या कलमानं जे शिक्षणातल्या आरक्षणाचा तरतूद केली होती त्याचा फायदा घेऊन शिकले, उच्च शिक्षण घेतलं. 16व्या कलमाने नोकऱ्यांच्या मधल्या आरक्षणाची भूमिका घेतली, त्यातून अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. तळातल्या समूहातले पूर्वाश्रमीचे अस्पृश्य मानल्या गेलेल्या जाती समूहातले लोक शिकले, त्यांना जगण्याचे आधार मिळाले. निश्चितपणे परिवर्तन घडलं, पण हे परिवर्तन ज्या वेगानं घडायला हवं होतं त्या वेगानं घडलं नाही. ओघानं आले म्हणून सांगतो की संविधानातल्या आरक्षणाच्या धोरणाची सुरुवात जरी झाली 1950 साली, तरी त्याचा ताबडतोब फायदा घेण्यासाठी शिकलेली पिढी उपलब्धच नव्हती, कारण शिक्षणाचाच प्रसार नव्हता. तुम्हाला शिकायचाच अधिकार नाही असं मनुस्मृती सांगत होती. मनुस्मृतीचा तो कायदा भारताच्या संविधानानं रद्दबातल केला, पण प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करून पहिली पिढी कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून आरक्षणाच्या जागेवरच्या नोकऱ्या मागायला यायला 20-25 वर्ष गेली. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की 1975 नंतर भारतीय समाजामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं सुरू झाली. आरक्षण घेणारे सरकारचे जावई आहेत इथपासून ते आरक्षणामुळे गुणवत्तेला नुकसान पोहोचतं अशी अत्यंत अवैज्ञानिक जाती व्यवस्थेचं शोषण समजून न घेणारी, गुणवत्ता म्हणजे काय, निर्मितीचं कौशल्य म्हणजे काय, ते निर्मितीचं कौशल्य कोणत्या जात समूहांच्याकडे आहे, केवळ पुस्तकं वाचणं पाठ करणं म्हणजेच कौशल्य असतं का, अशा गुणवत्ता म्हणजे काय याचा विचार न करता आरक्षणाला विरोध करणारी आंदोलनं आली. ती साधारणतः 2000 सालापर्यंत चालली. मी 1983 सालापासून तरुणाई बरोबर बोलतोय सतत. कितीतरी असंख्य हजारो शिबिरामधून आरक्षणाबद्दलचे समज गैरसमज उत्तरं देत आलोय. पण एक बदल घडला 2000 नंतर की ज्यांना आरक्षण संपवायचं होतं, जे आरक्षण म्हणजे सरकारचे जावई आहेत आरक्षणाचे लाभार्थी असं म्हणत होते, त्यांच्या असं लक्षात आलं की थेटपणे विरोध करून आरक्षण संपत नाही. जो पक्ष आपल्याला आतून पाठिंबा देतोय आरक्षण संपवण्यासाठी, त्या पक्षाला सुद्धा जाहीरपणे आरक्षणाच्या समर्थनाचीच भूमिका घ्यावी लागते निवडणुका जिंकण्यासाठी. आणि मग 2000 किंवा 2005 नंतर भारतीय समाजामध्ये आरक्षण संपवण्यासाठीचं एक षडयंत्र म्हणून आरक्षणाच्या बद्दलचा गुंता अधिक वाढवणारी आंदोलनं सुरू झाली. आणि ती अशा पद्धतीनं सुरू झाली की ज्याच्यातून संविधानानं ज्यांना पहिल्यांदा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अशा समूहांना एकमेकाच्या विरोधात उभं करता येईल अशी रणनीती संविधान विरोधकांच्या छावणीतून आखली गेली. आज धनगर समाज आणि आदिवासी समाज एकमेकाच्या विरोधात उभा आहे.
वास्तविक पाहता संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये ते एका छावणीत असण्याची गरज आहे. मातंग समाजाचं शेड्यूल कास्ट प्रवर्गात वर्गीकरण करून आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या यासाठी आंदोलन सुरू आहे. आणि त्यातून या समाजातल्या ज्या 2 लढाऊ जाती आहेत, सामाजिक समतेसाठी काम करू शकणाऱ्या लढाऊ जाती आहेत, त्या पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग समाजामध्ये एक असा अदृश्य तणाव निर्माण केला जातोय. त्यातून एका छावणीत असायला हवेत अशा ह्या 2 जाती समूहामध्ये एक शीतयुद्ध असल्यासारखा तणाव निर्माण केला जातो. भांडवली अर्थकारणामुळे शेतीकडे दुर्लक्ष केलं गेलं. शेतीमधली जी वरकड आहे ही मध्यम वर्गाच्या सुखासीन जगण्यासाठी आणि इथल्या कारखानदारीच्या विकासासाठी शेतीतली वरकड वापरायचं असं धोरण सरकारने राबवलं. त्यामुळे शेतमालाचे भाव कधी वाढू दिले नाहीत. ते सतत एका पातळीवरती स्थिर राहतील याची काळजी घेतली गेली. त्यातून शेती उद्ध्वस्त झाली, शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि या फक्त शेतीवर अवलंबून असलेला मराठा समाज अडचणीत आला. आज मराठा समाजामधले तरुण तरुणी आपल्याला इच्छेप्रमाणे शिकता येत नाही म्हणून अस्वस्थ आहेत, शिकायला मिळत नाही म्हणून, चांगला रोजगार मिळत नाही म्हणून अस्वस्थ आहेत. त्यांचे वडील त्यांचे वडील आत्महत्या करतायत. एक अत्यंत विदारक परिस्थिती गरीब मराठा कुटुंबांच्या मध्ये आज आहे. त्या गरीब मराठा कुटुंबातल्या तरुणाईबरोबर चळवळीतल्या लोकांनीही अनेक वर्ष संवाद केला नाही. चळवळीनेही अनेक वर्ष एक अत्यंत चुकीची भूमिका घेतली की शेतकरी म्हणजे वतनदार आहे, शेतकरी म्हणजे शोषक आहे. खरं म्हणजे असं नव्हतं. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात आणि दक्षिणेकडच्या सर्वच राज्यात फक्त शेतीवर अवलंबून, फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले जे शेतकरी आहेत ते शेतकरी लहरी मान्सूनमुळे अडचणीतच होते. पण शेतीचं वाटण्या होत गेल्या, सरकारचं धोरण शेतीविरोधी राहिलं आणि त्यातून प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून असलेल्या ज्या मध्यम जाती आहेत त्या अडचणीत आल्या. अगदी उत्तर भारतातही आल्या. जाट, पटेल, मराठा, त्या तरुणाईबरोबर जो संवाद व्हायला हवा होता हा संवाद चळवळीतल्या लोकांनी पण केला नाही. आणि मग आज आपल्या असं लक्षात येतंय की गरीब मराठा आणि गावातला ओबीसी जे संविधान वाचवण्याच्या लढाईत एकत्र असायला हवेत, त्यांच्यामध्ये गावागावामध्ये एक उभी भिंत निर्माण करण्याचं काम केलं गेलं. त्याच्यामुळे ही जी बटबटीत अशी आर्थिक विषमता वाढली आणि त्याचा फटका शेतकरी, कष्टकरी हे भोगतायत, शेतमजूर भोगतायत. हे संविधानासमोरचं एक मोठं आज आव्हान आहे असं मी मानतो. 39व्या कलमाचा नीट अभ्यास करायची गरज आहे. 39व्या कलमानं गरीब श्रीमंतांच्या मधली दरी कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचं आर्थिक धोरण सरकारनं राबवायला हवं याचं एक सूतोवाच केलेलं आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, संविधान हे नेहमी दिशा दिग्दर्शन करत असतं. संविधानानं केलेल्या दिशा दिग्दर्शनाच्या आधारे विधायक मंडळांनी, संसदेनं, विधानमंडळांनी म्हणजे कायदे मंडळानं कायदे करायचे असतात. पण त्याचं दिग्दर्शन 39व्या कलमात आहे की आर्थिक विषमता कमी करणारी आर्थिक धोरणं कुठली असावीत. त्याच्यामुळे आज एका बाजूला बेरोजगार तरुण, त्याची पत नाही म्हणून त्याला जर एखादा काही छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला बँका कर्ज देत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांची पत आहे असं मानलं जातंय, ज्यांना लाखो नव्हे तर करोडो रुपयाची कर्ज दिली जात आहेत आणि ते कर्ज बुडवत आहेत, ज्याच्यातून सरकारी बँका अडचणीत येत आहेत, त्या सरकारी बँकांना पुन्हा संजीवनी देण्यासाठी अर्थसंकल्पामधून तरतूद केली जाते. रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड त्यासाठी वापरला जातोय. हे संविधानातल्या 39व्या कलमाच्या विरोधी आहे. सार्वजनिक बँकांच्याकडे कर्ज म्हणून देण्यासाठी जो पैसा उपलब्ध आहे तो प्राधान्यानं बेरोजगार तरुणांना आपली उपजीविका भागवण्यासाठी
त्याला दिला पाहिजे असं ते 39व्या कलमाचं जे दिशा दिग्दर्शन आहे ते सांगतं. तुमच्याकडे जमिनीखालची खनिजे जर मर्यादित असतील, उदाहरणार्थ लोखंड हे खनिज जर मर्यादित असेल, तर उपलब्ध लोखंडाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या ज्या बसेस आहेत त्या बसेस बांधण्यासाठी आधी व्हायला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झाल्यानंतर जे लोखंड किंवा स्टील उरेल त्याचा उपयोग खाजगी कार बांधण्यासाठी व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं आज खाजगी कार प्रचंड प्रमाणात रस्त्यावरती येतात आणि सार्वजनिक वाहतुकीची सर्व मोठ्या शहरांच्या मध्ये बोंब आहे. 39व्या कलमाचं जे दिशा दिग्दर्शन आहे ते तुमच्या माझ्या जीवनाशी इतक्या बारकाईनं येऊन भेटतं. 39वं कलम जेव्हा असं सांगतं की या देशातल्या भौतिक साधन संपत्तीचं स्वामित्व आणि वितरण अशा पद्धतीनं व्हावं की त्याचा बहुसंख्य समाजाला फायदा व्हावा. त्याचा अर्थ असा असतो की एका बाजूला लोह खनिज जर मर्यादित असेल तर आधी ट्रक आणि सार्वजनिक वाहतुकीच्या बसेस बांधा, जहाजं बांधा, रेल्वे बांधा, रेल्वेचे कोचेस बांधा, बोगी बांधा, उरलं तर मग खाजगी वाहतुकीच्या कार बांधा, असा त्याचा अर्थ आहे त्या वाक्याचा. किंवा दुसऱ्या बाजूला त्याचा अर्थ असा आहे की जर दुष्काळ पडला, यावर्षी आता पाऊस कमी पडलेला आहे, रब्बीच्या पेरण्या झालेल्या नाहीत, मित्र हो, माझं ऐकणाऱ्यांना सगळ्यांना माझं एक आवाहन आहे की संविधान हा केवळ अभ्यासाचा विषय नाही. अभ्यास तर करावाच लागेल, पण अभ्यास केल्यानंतर त्याचं जे अप्लाइड पार्ट आहे त्याचा आपल्याला म्हणजे संविधान हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. संविधान हातात घेऊन शांततामय मार्गानं आपले अधिकार मिळवणारी आंदोलनं उभी करण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला आज जो दुष्काळ महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये येऊ घातलेला आहे, रब्बीच्या पेरण्या झालेल्या नाहीत, जनावरांच्या चाऱ्याची एक मोठी अडचण निर्माण होणार आहे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार आहे. अशा वेळेला मी जे 39वं कलम सांगतोय तुम्हाला, ते 39वं कलम असं सांगतं की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्वात आधी केली पाहिजे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यानंतर जर पाणी शिल्लक राहिलं तर ते शेतीला दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो 2014 किंवा 15 सालची गोष्ट असेल, त्यावेळेला असाच दुष्काळ पडला होता, प्रचंड पाण्याची टंचाई होती. लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा झाला होता बघा ते वर्ष, मिरजहून रेल्वेने पाणी नेलं होतं लातूरकरांसाठी ते वर्ष. त्या वर्षी कलेक्टरनी आदेश काढले काय की दुष्काळ आहे, प्यायच्या पाण्याची अडचण आहे, म्हणून एखाद्या शेतकऱ्याने जर आपल्या बोरवेल वरती खात्रीचं पाणी आहे म्हणून 1 एकर ऊस लावलेला असेल तर कलेक्टरने आदेश काढला की प्यायच्या पाण्याची व्यवस्था करायची, त्याच्यामुळे तुझा ऊस जळाला तरी चालेल, तुझं बोर मी अधिग्रहित करत आहे, ताब्यात घेत आहे. बोरवेल विहिरी अधिग्रहित करण्याचे आदेश कलेक्टरने काढले, प्यायच्या पाण्याची व्यवस्था करायची म्हणून. त्याच वर्षी जायकवाडी धरणात पाणी सोडायचं की नाही याच्यावरून औरंगाबादच्या खालची मराठवाड्यातली जनता आणि नगर नाशिकची जनता ही एकमेकाच्या विरोधामध्ये भांडत होती. नगर नाशिकवाले म्हणत होते आमचीच अडचण आहे, आम्ही पाणी सोडणार नाही. मराठवाड्यातले लोक म्हणत होते आमच्या हक्काचं पाणी सोडा. अशी परिस्थिती असतानाच्या काळात औरंगाबादच्या पैठणच्या जायकवाडी धरणाचं पाणी औरंगाबाद शहरातल्या बियर बनवणारे कारखाने वापरत होते. कोर्टात केस गेली की प्यायच्या पाण्याची टंचाई असताना बियरची म्हणजे कुठलंही अल्कोहोल बनवण्याची प्रक्रिया ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल की ती जी डिस्टिलेशनची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये खूप पाणी वाया जातं. त्याच्यामुळे पाण्याची जर टंचाई असेल, तुम्ही शेतकऱ्याचा 1 एकर ऊस जळाला तरी चालेल पण ते बोरवेलचं पाणी आम्ही पिण्यासाठी वापरणार असं जर कलेक्टर म्हणत असेल, तो त्याच वेळेला जायकवाडी धरणातलं पाणी बियर बनवणारी फॅक्टरी कसं काय वापरू शकते. म्हणून उच्च न्यायालयात गेली केस, तर उच्च न्यायालयाने सुद्धा निकाल काय दिला की बियर फॅक्टरीजनी उत्पादन 50% आणावं. मी तुम्हाला सांगतो 39व्या कलमाचा अर्थ असा आहे, म्हणजे भौतिक साधन संपत्तीचं स्वामित्व आणि वितरण
बहुसंख्य समाजाच्या हितासाठी झालं पाहिजे, या वाक्याचं दिशादिग्दर्शन असं आहे की जर दुष्काळ असेल तर आधी माणसांच्या आणि जनावरांच्या प्यायच्या पाण्याची व्यवस्था करा आणि त्यातून जे पाणी उरेल ते शेतीसाठी द्या. उद्योग आणि हे तिसऱ्या प्राधान्यक्रमावरती जातील, पण त्याची अंमलबजावणी आज होत नाही. म्हणून संविधानातलं जे दिशादिग्दर्शन आहे ते घेऊन आपल्याला आपल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाकडे गेलं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मी बोलत होतो. आज आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड अस्वस्थता पसरलेली. अनेक आंदोलनं एकमेकाच्या विरोधामध्ये छेद देणारी उभी राहिलीत. त्याच्यावरती मी बोलत असतो. आज आता वेळ माझा संपत आलेला आहे. प्रत्येक आंदोलनाच्या मेरिटबद्दल बोलता येईल, पण आज शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी, ओपन कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी, म्हणजे त्यात मुस्लिम पण येतात, अशा सगळ्यांनी काय विचार करायला पाहिजे तो एक विचार मी मांडतो. खूप महत्वाचा विचार आहे. बारकाईनं ऐका मी काय सांगतोय. संविधानामध्ये 16वं कलम आहे आणि संविधानामध्ये 41वं कलम आहे. 16वं कलम काय सांगतं? 16वं कलम असं सांगतं की समाजातल्या ज्या जाती समूहांना ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नसेल, सत्तेमध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये ज्या समाजाला ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही त्याला ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून आरक्षणाची तरतूद सरकार करू शकेल, असं 16वं कलम सांगतं. नीट शांत ऐका. म्हणजे 16वं कलम समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. कोणत्या समाजाचे? ज्यांना ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही अशा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. ते कलम एका व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी नाहीये. मी संविधानाचा बारकाईनं अभ्यास केल्यानंतर एक वेगळा मुद्दा मांडतोय जो कुणीही मांडत नाही असा माझा दावा आहे की 16वं कलम व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही. 16वं कलम समूहाचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आणि ते कोणत्या समूहाचे? ज्या समूहांना ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. म्हणून आपण अनेक वेळेला जे आर्ग्युमेंट ऐकतो की मला 95% मार्क मिळाले आणि त्याला 85% मार्क मिळाले, त्याला प्रवेश मिळाला आणि मला प्रवेश मिळाला नाही. 95% मार्क मिळूनही ज्याला प्रवेश मिळाला नाही अशा तरुणीच्या मनातल्या दुःखाशी मी सहमत आहे. त्याच्या मनातल्या वेदनेशी, तिच्या मनातल्या वेदनेशी मी सहमत आहे. तिला सुद्धा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, परंतु त्यांची ती मांडणी चुकीच्या कलमाकडे येते. तुम्ही आरक्षणाकडे तुमचं दुखणं घेऊन येऊ शकत नाहीत, कारण आरक्षणाचं 16वं कलम व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी नाहीये. म्हणजे एससी एसटी कॅटेगरीला आरक्षण आहे, पण एससी आणि एसटी मधल्याही एका व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी 16वं कलम नाहीये. आणि ते आपल्याला माहितीच आहे की त्या कॅटेगरीला जेवढ्या टक्के जागा आरक्षित असतील तेवढ्या एकदा मिळाल्यानंतर एससी एसटी मधल्या सुद्धा अनेकांना ओपनच्या जागामध्येच लढाई करावी लागते ना. त्यांच्यासाठी काही 16वं कलम उपयोगी पडत नाही. मग व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी काय? व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी 41वं कलम आहे. हे 41वं कलम काय सांगतं की भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण आणि सक्षम रोजगार मिळणं ही सरकारची जबाबदारी. बघा मी काय म्हणतोय. 41वं कलम हे व्यक्तीसाठी आहे का? कारण 41व्या कलमानं कोणत्याही जातीचा, धर्माचा उल्लेख केलेला नाही. कोणत्याही जातीतली तरुण असू दे, कोणत्याही धर्मातले तरुण असू दे, प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही जबाबदारी सरकारवर टाकतं 41वं कलम. आता हे अधिक चांगलं समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. असंच समजा की जेवायला 10 उपाशी लोक आले आणि टोपल्यामध्ये एकच भाकरी. भुकेलेले 10 लोक आलेत आणि टोपल्यात भाकरी एकच आहे.
तर 16वं कलम काय सांगतं की जर भुकेलेले 10 लोक आले असतील आणि टोपल्यात भाकरी एकच असेल तर त्या 10 जणातला जास्त दिवस भुकेलेला कोण आहे तो शोधा आणि त्याला ती भाकरी द्या, किंवा जास्त दिवस भुकेलेले 2 जण शोधा आणि त्याला अर्धी अर्धी भाकरी द्या. हे 16वं कलम सांगते. पण मग संविधान काय म्हणतं? जे संविधान असं म्हणतं का, म्हणू शकेल का? तुम्हाला काय वाटतं की 16वं कलम असं सांगतं की जास्त भुकेलेले जे 2 आहेत त्यांना अर्धी अर्धी भाकरी द्या, उरलेले 8 जणांना उपाशी मरू द्या, असं संविधान म्हणेल का? मराठा समाजातल्या, ब्राह्मण समाजातल्या गरीब मुलाला काही शिक्षणाची गरज नाही, तिच्या नोकरीची गरज नाही, असं संविधान म्हणेल का? नाही. नीट ऐका, 16वं कलम असं सांगतं की 10 जण जर आलेत भुकेलेले, जास्त भुकेलेले शोधा, त्या दोघांना अर्धी अर्धी भाकरी द्या. पण 16वं कलम हे संविधानाचं अंतिम स्वप्न नाहीये. 16व्या कलमाजवळ संविधान थांबत नाहीये. संविधान पुढे 41वं कलम सांगतं आणि त्या 41व्या कलमाचा अर्थ असा आहे की ते 41वं कलम तुम्हाला असं सांगतं की जर भुकेलेले 10 जण जेवायला आलेत तर टोपल्यात 10 भाकरी का नाहीत? लक्षात घ्या, ते 16वं कलम तुम्हाला असं सांगतंय की तुम्ही मताधिकार वापरून ज्यांना भाकरी थापण्याची जबाबदारी दिली आहे त्यांना जाब विचारा की जर 10 जण भुकेलेले जेवायला आले तर टोपल्यात 10 भाकरी का नाहीत? आता तुम्ही नीट लक्षात घ्या की टोपल्यात 1 भाकरी आहे आणि तेच अंतिम सत्य आहे असं मानून जर का आपण त्या भाकरीची ओढाताण करायला लागलो तर 9 जण उपाशी राहणार आहेत, 8 जण उपाशी राहणार आहेत. त्यामुळे 10 जण भुकेलेले लोक आले तर कोणाही संवेदनशील माणसाच्या मनात हाच प्रश्न यायला पाहिजे ना की 10 जण आले तर 10 भाकऱ्या का नाहीत? पण जर एकच भाकरी असणार हे गृहीत धरून ओढाताण सुरू केली की SC, ST, OBC आणि ओपन EWC हे सगळ्यांचं आपापसामध्ये भांडण सुरू होतं. आज जे सुरू आहे ना, धनगर विरुद्ध आदिवासी, मातंग विरुद्ध महार, गरीब मराठा विरुद्ध OBC, ही सगळी गुज्जर विरुद्ध मीना राजस्थानमध्ये, ही सगळी आंदोलनं म्हणजे एकच भाकरी राहणार हे गृहीत धरून त्या भाकरीची ओढाताण आहे. पण संविधान तुम्हाला असं सांगते की 10 भाकरी का नाहीत हा प्रश्न विचारा. मग 10 भाकरी का नाहीत हा प्रश्न विचारला की सगळ्यांची एकजूट होऊन ज्यांच्यावर भाकरी थापण्याची जबाबदारी त्यांच्या विरोधात लढा सुरू होतो. आजच्या आरक्षणाच्या अराजक सारख्या परिस्थितीवरचं हेच उत्तर आहे की 41व्या कलमाच्या आधारे भारतातल्या सर्व जाती धर्मातल्या एससीचे तरी सगळ्यांचे प्रश्न आरक्षणातून कुठे सुटतायत? ST प्रवर्गातल्या सर्वांचे आरक्षणातून प्रश्न कुठे सुटतायत? OBCच्या सगळ्यांचे सुटत नाहीत. मराठा समाजही अडचणीत आहे. सर्वांनी SC, ST, OBC, खुला प्रवर्ग, मुस्लिम सर्वांनी मिळून 41व्या कलमाचा जो संदेश आहे, सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार, आणि ते होऊ शकतं. कुणी मला लगेच म्हणेल की ते फार लांबचं स्वप्न आहे. नाही, 39वं कलम वाचा. त्या 39व्या कलमातल्या दिशा दिग्दर्शनानुसार काय आर्थिक धोरण असायला हवं त्या आर्थिक धोरणाचा आग्रह धरा. भारतातली जमीन, भारतातला मान्सून, भारतातला सूर्य म्हणजे सोलार एनर्जी देणारा सूर्य, वनस्पतींच्या मधलं फोटोसिंथेसिस घडवून आणणारा सूर्य, तो सूर्य, पाणी, जमीन आजही सर्वांना किमान नीट जगता येईल एवढं द्यायला सक्षम आहे. दुर्दैवानं आर्थिक धोरणं चुकीची आहेत. ती आर्थिक धोरणं भांडवलशाहीला मजबूत करणारी आहेत. ती भांडवलदारांचे घरं भरणारी आहेत. त्यामुळे आरक्षणासाठी आपापसात एकमेकाची कॉलर पकडणाऱ्या तरुणाईनं खरा मलिदा कुठं चाललेला आहे? खरा मलिदा कोण खातंय? खरी कोणाची घरं भरली जात आहेत? तिकडं वळण्याची गरज आहे. हा संविधानाचा सांगावा आहे. आणि हे तरुणाई पुढच्या काळात करणार की नाही हे भारतीय संविधानासमोरचं एक मोठं आव्हान आहे असं मी मानतो. मित्र, फेसबुक लाईव्ह मध्ये अधिक बोलणं योग्य नसतं. माझा शेवटचा मुद्दा मी मांडतो. आज संविधानाची लढाई करणाऱ्या सगळ्या तरुणाईनं, संविधान प्रेमी लोकांनी समजून घ्यायचा काय धडा आहे. ज्या संविधानासाठी कला, स्नेह, सांस्कृतिक
महोत्सव भरवणाऱ्या मंडळींना 7-8 दिवसचा असा सांस्कृतिक महोत्सव ऑनलाईन उभा करावा असं वाटतो. ज्या संविधानाच्यासाठी संविधान संवादक समिती असेल, संविधान प्रचारक लोक चळवळ असेल, असे अनेक तरुणाईचे गट आज रस्त्यावरती उतरतायत, त्या संविधानाचा काही लोकांना मात्र प्रचंड राग आहे. 4.5-5 वर्षापूर्वी दिल्लीला जंतर मंतरवरती काही लोकांनी संविधानाची प्रास्ताविका जाळली, त्याचा व्हिडिओ बनवला आणि प्रसारित केला. आपल्याला ज्या संविधानाचा अभिमान आहे ते संविधान त्यांना जाळावंसं का वाटत असेल? किंवा कर्नाटकातले भाजपचे एक मंत्री ते त्यावेळेला म्हणाले की वी आर हिअर टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन. का बरं त्यांना असं वाटत असेल? एक उदाहरण सांगतो आणि मग थांबतो. कंगना रणावत नावाची अभिनेत्री आहे. तिचे सलग 6 सिनेमे फ्लॉप झाले असं लोक म्हणतात. मला तर काही सिनेमा मी कधी बघत नाही थिएटरला जाऊन. ती फार उथळ बोलते असं अनेकांचं म्हणणं आहे. कॉलेजमध्ये मी जेव्हा तिचं नाव घेतो तेव्हा तरुण मुलं एकदम हसतात. माझं तिच्याबद्दलचं मत फार वेगळं आहे. माझं असं मत आहे की भारताच्या संविधानाची खरी ताकद ही कंगना रणावतला कळलेली आहे. आणि मी गंभीरपणे बोलतोय, चेष्टेत बोलत नाहीये. कारण 7-8 महिन्यापूर्वी तिने 2 वाक्य वापरली. तिचं पहिलं वाक्य असं होतं की 1947 साली आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य नाही, हे भीक मागून मिळालेलं स्वातंत्र्य. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप राग आला. मी राष्ट्रसेवा दल या समाजवादी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो 4 वर्ष. ते राष्ट्रसेवा दल 1941 साली स्थापन झाले. ते स्थापनच यासाठी झालं की भारतातल्या तरुणाईनं इंग्रजांच्या विरोधातल्या लढ्यामध्ये भाग घ्यावा. साने गुरुजींनी स्थापन केलं सेवा दल, SM जोशींनी स्थापन केलं. आणि त्यामुळं मला अभिमान आहे की 1942चा जो छोडो भारत आंदोलन झालं, क्विट इंडिया मुवमेंट झाली, त्या लढ्यामध्ये राष्ट्रसेवा दलाचे, आमच्या राष्ट्रसेवा दलाचे सर्व कार्यकर्ते एक तर भूमिगत होते, एक तर तुरुंगात होते आणि लढत होते ब्रिटिशांच्या विरोधात. अनेकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. पूर्वी इतिहासाच्या पुस्तकात एक शहीद नंदुरबारच्या शहीदचा धडा होता तरुणाचा. त्याचा 14 वर्षाचा तो तरुण राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता वंदे मातरम भारत माता की जय म्हणत शहीद झाला. तो राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता होता. त्यामुळे हे स्वातंत्र्य फुकट नाही मिळालेलं. अनेकांची आयुष्य बर्बाद झालेली आहेत, अनेकांची आयुष्य जेलमध्ये सडलेली आहेत, अनेकांनी लाठाकाठ्या खाल्लेल्या आहेत, त्यांच्या घरच्यांनी जात त्रास सहन केलेला आहे. त्यामुळं राग येणं स्वाभाविक आहे. पण कंगना रणावतचं जे दुसरं वाक्य आहे ते जास्त गंभीर आहे. ती असं म्हणाली की भारताला खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं. काय अर्थ आहे त्याचा? फार गंभीर अर्थ आहे. भारताच्या संविधानानं 1950च्या आधी ज्या मुठभर लोकांना विशेष अधिकार होते ते विशेष अधिकार निरस्त करून सर्व भारतीयांना समान अधिकार देण्याची भूमिका घेतली. मी आधीच बोललोय, मतदानाचा अधिकार 22% लोकांनाच होता, शिक्षणाचा अधिकार उच्चवर्णीयांनाच होता, जमीन मुठभर संस्थानिक जमीनदारांच्याकडेच होती, हवा तो व्यवसाय करण्याचा अधिकार सर्वांना नव्हता, या गावाहून त्या गावाला जाण्याचं संचार स्वातंत्र्य भटकी विमुक्तांना नव्हतं. 1950च्या आधीच्या समाज व्यवस्थेत मुठभर लोकांनाच विशेष अधिकार होते. संविधानानं या मुठभर लोकांचे विशेष अधिकार निरस्त केले. सर्वांना मतदानाचा अधिकार दिला, सर्वांना शिकायचा अधिकार दिला, सर्वांना हवा तो व्यवसाय करायचा अधिकार दिला, जो राबतोय त्याला जमिनीचा अधिकार दिला. पण कंगना रणावत ही 1950च्या आधीच्या समाज व्यवस्थेत ज्या मुठभर लोकांना विशेष अधिकार होते त्यांची प्रतिनिधी आहे. ते ज्यांनी संविधान जाळलं जंतर मंतरवर, ते संविधानाच्या आधीच्या समाज व्यवस्थेत ज्या मुठभर लोकांना विशेष अधिकार होते त्यांचे प्रतिनिधी आहेत. आणि त्यांचं दुखणं हे आहे की 1950च्या आधीच्या व्यवस्थेत आम्ही कुणीतरी विशेष होतो,
आमची एक विशेष पोझिशन होती. या संविधानामुळं आमची ती विशेष पोझिशन गेली. या संविधानामुळं ते आम्ही जे वेगळे होतो सगळ्यांच्या पेक्षा ते वेगळे पण गेलं आणि आम्हाला सगळ्यांच्या बरोबर एका रांगेत आणून बसवलं या संविधानानं. हे दुःख नाही. म्हणजे कसं की कंगना राणावतला असं वाटतंय की 1950च्या आधी कसं आम्ही 22% लोकच मतदानाच्या रांगेत उभे होतो. आता काय निवडणूक आली की झोपडपट्टीतले लोक येतात, शेतकरी येतात, वस्तीतले येतात, कुठले सगळे येतात. त्यावेळेला आम्ही 22%च होतो. हे दुःख नाही त्यांचं. म्हणून त्यांचा संविधानावरती राग आहे. आणि ती जेव्हा म्हणते की 14 साली खरं स्वातंत्र्य मिळालं त्याचा अर्थ असा की संविधानानं ज्या मुठभर लोकांचे विशेष अधिकार निरस्त केले त्या मुठभर लोकांना आपले सगळे विशेष अधिकार पुन्हा मिळण्याची शक्यता 2014 सालच्या सत्ता परिवर्तनामुळे निर्माण झाली. आणि तसं घडतंय. त्यामुळे ती बरोबर आहे तिच्या बाजूनं ती बरोबर आहे की त्या मुठभर लोकांना सगळे अधिकार आता परत मिळायला लागलेत. त्या मुठभरांचीच घरं भरली जात आहेत. मुठभर कारखानदारच मलिदा खात आहेत. आपलं काय? आपण ज्या वस्तीतून येतो, ज्या तांड्यावरून येतो, ज्या पाड्यावरून येतो, ज्या झोपडीतून येतो, आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकारच मुळात पहिल्यांदा या संविधानामुळे मिळालाय. हे संविधान नव्हतं तेव्हा आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार सुद्धा नव्हते. मनुस्मृतीचा कायदा वाचा एकदा. माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नव्हते. मग मी संपवताना माझा शेवटचा प्रश्न असा आहे की बरोबर 1 तास होत आलाय. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की संविधानानं ज्या मुठभरांचे विशेष अधिकार निरस्त केले त्यांना संविधानाची ताकद कळली, त्यांना संविधानाची शक्ती कळली आणि म्हणून ते हे संविधान मोडून तोडून टाकण्यासाठी संघटित व्हायला लागले. पण संविधानानं ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार पहिल्यांदा या व्यवस्थेमध्ये दिला ते तांड्यावरचे लोक, ते पाड्यावरचे लोक, ते झोपडपट्टीतले लोक, ते झोपडीतले लोक, ते वस्तीतले लोक, ते शेतातले लोक, ते कष्टकरी हे संघटित होणार की नाही, हे एकत्र येऊन संविधान वाचवणार की नाही, याच्यासाठी आपल्याला ही लढाई उभी केली पाहिजे. आणि ही लढाई उभी करत असताना कार्यकर्त्यांनी एकमेकाचे हात हातात ठेवले पाहिजेत, एकमेकाची काळजी घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांनी आपल्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांनी काय म्हणतो ना की एका असं धुंदीमध्ये जरूर काम करावं, पण धुंदीत काम करत असताना आपली प्रकृती जर ठीक असेल तरच आपण ही लांबची लढाई लढू शकतो. एकमेकांची मदत करा, तब्येतीची काळजी घ्या. तब्येतीची काळजी घ्यायला फार खर्च करावा लागत नाही. ते जे सगळ्या जाहिराती आहेत ना, ह्या सगळ्या त्या भांडवलशाही युगातल्या जाहिराती आहेत. प्रोटीन शेक आणि जे जिम आणि अमुक. चालण्याचा व्यायाम करा, जे स्थानिक पातळीवर मिळतंय ते सगळं खा, भाज्या खा, फळं खा, स्थानिक फळं खा, भाज्या खा, त्याला फार खर्च येत नाही. आपल्या बहुजन समाजामध्ये खाण्याच्या सवयी फार वाईट आहेत. रस्सा करायचा आणि त्याच्यात भाकरी चुरायची, त्याच्यात भात घालायचा. फक्त भात आणि भाकरीच जाते पोटात, भाजी जातच नाही आपल्या जेवणामध्ये. भाज्या भरपूर खा, फळं खा, नाही मटण मिळालं तर अंडी खा, चालण्याचा व्यायाम करा, तब्येत राखा. आणि तब्येत राखण्याचं सर्वात महत्वाचं एक सूत्र आहे. तिसरं, पहिलं व्यायाम करा, दुसरं फळं आणि भाज्या खा, आणि तिसरं शेजाऱ्याच्या किंवा मित्राच्या प्रगतीकडे पाहून मनात कुढत बसू नका. मनात कुडणारे लोक त्यांची प्रतिकारशक्ती खालावत जाते. मनात कुडणाऱ्या लोकांची प्रतिकारशक्ती नीट वाढत नाही. हे हृदय मानवचा हा मला आग्रह होता. तो सारख्या याच्यामध्ये नोटिफिकेशन पाठवत होता की कार्यकर्त्यांनी आपली तब्येत जपावी, याच्यावर बोला. मी नेहमी बोलत असतो, कार्यकर्त्यांनी आपली तब्येत जपा, तब्येत राखा, एकमेकांचे हात हातात ठेवा. लक्षात ठेवा की हम है. मी काय म्हणतोय, शेवटचा मुद्दा नीट ऐका. हम है. आपले हात जेव्हा एकमेकाच्या हातात असतात आणि त्याच्यातून हम है ही भावना जेव्हा प्रत्येकाच्या मनात रुजत जाते की मी एकटा नाही, माझ्यावर संकट आलं तर धावून येणारं मित्रमंडळ आहे, ही भावना लढण्याची प्रेरणा देते. पण मी एकटा आहे,
माझ्या संकटात धावून येणारं कुणी नाही, ही भावना निराशेकडे ढकलते, व्यसनांच्याकडे ढकलते. त्याच्यामुळं हम है असं म्हणत राहूया, एकमेकाला विश्वास देऊया आणि संविधान संवर्धनाची लढाई, वाचवण्याची नाही नुसती, संविधान संवर्धनाची लढाई पुढे नेऊया. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. जिंदाबाद.